शरण शरणाजी हनुमंता तुझा रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मग जावा शुभटा अवघ्या अशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती कटी हृदयाची वृत्ती भाव शुद्धी जाणूनिया बिजानी फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ कळाचे हे वर्म दिवाळी श्रम सकळ हे सेवकर्ता घेतलेला आहोत. विश्ववंदनीय जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु प्रभुपादांचा नाटक करण्यातील नाटाचा आहोत. नाटक करणे नाटाचे 7 आमले जगातील हा एक आहोत. भगवान परमात्म्याची नाना 2 रूप आहे. 2 रूप, एक निर्गुण आहे एक सगुण. एक निराकार दुसरा आकार. एक व्यक्त एक अव्यक्त. एक चेत दुसरं अचेत. अचेत चेतने भक्तीची सुखे तुका म्हणजे वाक्य कौतुकाचे. अचेत परमात्मा निर्गुण परमात्मा चेतला. चेतला म्हणजे सगुण झाला. चेतला म्हणजे काय इच्छा निर्माण झाली. मुळात त्याला हात नाही पाय नाही रूप नाही कसल्याही प्रकारचा अवयव नाही. निरअवयव परमात्मा निर्गुण परमात्मा. पण त्याला इच्छा झाली. कशाची इच्छा झाली रूपाला येण्याची. आणि असा अचेत परमात्मा निर्गुण परमात्मा सगुण झाला. चेत रूपामध्ये आला. चेत म्हणजे सगुण झाला. कशा करता सगुण झाला. सगुण होण्याची भगवान परमात्म्याची अनेक कारण आहेत. आपण ते कारण नेहमी सांगत असतो. ज्या रामजन्माला सांगतो कृष्ण जन्माला सांगतो नरसिंह जयंतीला सांगतो ते भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण का होतो. त्याचं मुख्य कारण भक्ताचं रक्षण दुष्टांचा नाश धर्माचं रक्षण. भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता निर्गुणातून देव सगुण होतो. धर्माचं रक्षण करण्याकरता निर्गुणाचा देव सगुण होतो. भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता निर्गुणातून देव सगुण होतो. यशोदेची नंदरायाची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण झाले. किंबहुना क्षीरसागरातून ते मथुरेमध्ये आले. मथुरेतून ते गोकुळामध्ये आले. आणखी एक महत्वाचं कारण आहे ना. देव निर्गुणातून सगुण का होतो. त्याला अत्यंत प्रिय असणारी भक्ती आहे. त्याला जास्तीत जास्त जर काय आवडत असेल त्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची त्याला भक्ती आवडते. तुकोबारांनी वर्णन केले. इकडे बघत नाही इकडे बघत नाही. मी परवा पुरुषच्या कीर्तनामध्ये सांगितले भगवान परमात्मा आपली दृष्टी नासावे ठेवून आपली समदृष्टी भक्तावर त्यानं केंद्रित केली आहे. भक्तावर अनुग्रह करण्याकरता किंवा कृपा करण्याकरता आपली नजर त्यानं दृष्टी त्यानं भक्तावर केंद्रित केलेली आहे. आपली दृष्टी केंद्रित भक्तावर केली. आपल्या चरणाजवळ येणाऱ्या प्रत्येक भक्तावर तो आपली दृष्टी कृपा दृष्टी तात्कालिक करता उद्धार करतो. पण पाहत असताना तो इकडे तिकडे पाहत नाही. वरच्या दिशेला पाहत नाही खालच्या दिशेला पाहत नाही इकडे पाहत नाही इकडे पाहत नाही. समोर आपल्या भक्ताकडे पाहतो. आणि आपल्याला काही तसं काही कळतच नाही. आपण सतत अज्ञानी आहोत. आपण वेळसरत आहोत. अशा परिस्थितीमध्ये अशा या पदामध्ये भगवान परमात्मा विजय उभारले. पण कशा करतात तुकोबारांनी वर्णन केले तेच. नेनपणे उभेची उभे नेनपणे उभेची उभे
काही कळत नाही असं मग धोको उभारले. तसं मी वर्णन केलं होतं त्याच्या क्षेत्रामध्ये. नवा तो भावी ठेवली काय वर्णावी त्याची थोडी मौन रूप धरून हरी होते त्या रस्ता पाहिजे काय वाटलं मौन रूप धरले काय कळत नाही आपल्याला असं उभारले इच्छा कशी आहे की आपण पाहिलं पाहिजे. त्याला आवड कशाची आहे महाराजांनी वर्णन त्याची आवड ओळखली आणि त्याचं वर्णन केलं महाराजांनी. येणं पण योगेची उभी भक्ती रोबे राहिले भक्तीचा रूप आहे त्याला. असं आपल्याला असा प्रपंचाचा संसाराचा पैशाचा दुसरा कशाचाही लोभ नाही फक्त लोभ ज्याला भक्तीचा आहे. आणखी एक नादाच्या आवाजामध्ये तुकोबाईंनी वर्णन केले. कोयावळी सानाथूर पंढरीनाथ जवळी राहिला कृष्णकडे पाहता जयाचा अंत कोची हृदयात घालू आता विसोनी आपला देहपण भाव. या अभंगामध्ये तुकोबांनी पुन्हा देवाची आवड सांगितली. होय आवडीचा नाथोर रूप सुंदर मनोहर भक्ती प्रिय लोभावर करी आदर याचे परी. पण त्याला प्रिय काय भक्ती प्रिय त्याला भक्तीशिवाय दुसरी काही आवड नाही. आणि म्हणून महाराजांनी अवतार घेतल्यानंतर महाराज वैकुंठाहून भूलोकामध्ये आणि या मृत्यूलोकामध्ये तुमचा आमचा उद्धार करण्याकरता ज्यावेळेस आले त्यावेळेस महाराजांनी भक्ती हे साधन निवडलं. भक्तीनं जगाचा हे उद्धार आहे आणि भक्ती देवाला आवड आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले पेटो भक्तीचा डांगोरा पेटो भक्तीचा डांगोरा भगवान परमात्मा गुरु जेव्हा भक्तीचा वापर म्हणून महाराज म्हणजे आम्ही आता दुसरं काही करणार नाही. आता आम्हाला काम वाचे गाव तुझे नाम वाहून या काही फिरून सुखे आनंदे नाचावे. अवघी झाली आराम मागे पुढे सगळीकडे त्रिपुटीचे दुःख प्रारब्ध साहिले. आता दुसरं काही करायचं नाही. विठू भक्तीचा
काही काळाशी दरारात कामने करा जय जयकार आनंदे भक्तीचा डांबरा म्हणजे दौंडी बरं का त्या जगतामध्ये महाराजांनी भक्तीची दौंडी पुकारली भक्तीला उतार आहे बाबा तुमचा आणि भक्ती देवाला आवडणारी आहे पण भक्त्या किती भक्त्या नव येतात बरोबर आहे ना भक्त्या किती नऊ भक्त्याने सुंदर अशा पैठण्या नेसल्या गळ्यामध्ये अलंकार घातले त्याच्यामध्ये नामसंकीर्तन अर्चन वंदन दास्य आत्मनिवेदन हे सगळ्या भक्तांना आणि अंगावर मोठ्या आणि भारी भारी पैठण्या अंगावर घातल्या हातामध्ये आरत्या घेतल्या सोन्याचे ताट घेतले सोन्याच्या आणि स्त्री रूप धारण केले सुंदर आणि हातामध्ये आरत्या घेऊन हातामध्ये ताट घेऊन त्या स्त्री रूपी भक्ती रूपी स्त्रिया भगवान परमात्म्याला ओवाळण्या करता आल्या राजस सुंदर बाळा आली पाहू आली सकाळ आहो बिंबी बिंबुनी ठेलिया माती परब्रह्म जल्लाहो कोटी रवी शेषीच्या अंगीच्या खेळावो राजस्मिता वाही माझे मन लागू तुझे पायी हो याच्यावर मी जास्त विश्लेषण करत नाही तुम्ही नऊ भक्ती रूपी स्त्रिया भगवान परमात्म्याला बघण्याकरता भक्ती नऊ आहे पण प्रामुख्याने दोन भक्त्या सांगितल्या एक निर्गुण भक्ती आणि दुसरी सगुण निर्गुण भक्ती कोणा करताय तुकोबाने देवाला ठासावं सांगितलं देवा इच्छितील कयाशी व्हावेची आरोप जे आरोपाची इच्छा करतील ते निर्गुणाची इच्छा करतील जे योगी तुला निर्गुणाची इच्छा करतील त्या योग्याकरता तू निर्गुण हो पण आम्ही वय वाढलेली आमच्याकरता तू सगुण पाहिजे मी शेवट उभा त्याशिवाय मला भक्ती करता येणार नाही योगी लोक निर्गुणाची भक्ती करतात मी मागाशी शिवचैतन्य सांगितले आता शिवचैतन्य झोपणारच आहे आपल्याला योगियाचे ब्रह्मचर्य योगी आसन प्राणायाम प्रत्याहार कुंडलिनी चलन ध्यान धारणा समाधी तिथपर्यंत जातात योग साधना जितंतरामध्ये करतात आणि डोळे झाकून बरं का आणि त्या भगवान परमात्म्याला पाहतात की त्यांना सगुण देव दिसत नाही एक बोलय दिसतो बोलय तेजोमय बोलय काय दिसतं तेजोमय असं बोलय तोच भगवान परमात्मा त्याला हात नाही पाय नाही डोळे नाही काही नाही त्याला निर्गुण रूप म्हणायचं योगी याचे शून्य बोलतो योगी लोक पहिली भेट झाली योग्य करता पण आमच्या करता इच्छितील दयाशी व्हावेची आरोप आम्हाशी स्वरूप स्थितीचा आम्हाला तो देवा तुझं सगुण रूप पाहिजे कशा करता भक्ती करण्याकरता असे दोन रूप देवाची सांगितले एक निर्गुण रूप आणि दुसरं सगुण रूप सगुण भक्ती महाराजांनी सगुण भक्तीचा जगतामध्ये डांबोरा पिटविला सगुण भक्तीचा डांबोरा पिटवला सगुण भक्ती म्हणजे अगदी सोपं आहे एक अवघड नाही तुझं सगुण भक्ती करणारे भरपूर आहेत देवही भरपूर आहे भक्ती करणारे भरपूर आहे मला वाटतं बिगुल मध्ये आता विषय झाला काही देवालाही कमी नाही भक्तालाही कमी नाही परमात्मा भक्तीच्या इच्छेनं भक्तीच्या आशेतून बुद्धीवरून उभारला त्या सगळ्या देवाची भक्ती करावी का करावी महाराज सांगतात अवघ्या दशा येण्याची साधती दशा म्हणजे काय दशा म्हणजे घुंगडीच्या दशा नाही दशा म्हणजे अवस्था नाही दशा फक्त दोनच सांगतात उभारणे तशा सांगण्याकरता भरपूर अभंगामध्ये दशा आहेत पण प्रामुख्याने पहिल्या चरणामध्ये दोन दशा सांगितल्या अवघ्या दशा येण्याची साधती येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती आणि उपउपासना दोन भक्ती येतात एक मुख्य उपासना आणि दुसरी क्षुद्र उपासना क्षुद्र उपासना माहिती आहे का आपल्याला क्षुद्र उपासना क्षुद्र देवतेची उपासना बरं का उदाहरणार्थ शेजारी हेतरी दैवते घेते आपल्या पोटात गिरडते मागती शिले अवधान क्षुद्र देव आपल्या इच्छे आली का पिढी काय ते देवीला आली कळू आली तयाची जोडी अंतरोपरी बुद्धी दिला काय महाराज म्हणतात ते भक्तही कसले आणि ते वही तसले काय गाडा निवडा
चित्तशुद्धी जेवढी असते भक्ती तशी नवी माझ्या विठान घरी वसे अनाचे करी पित्र कार्य अवसरी पितराचा होई माझे जो का कुलदैवता भजे आणि पर्व विशेष की जे पूजा आणा मोठे मोठे पर्वकाळ आले पुन्हा मग पूजा आपल्या बदलून जातात पूजा आपल्या बदलत जातात पुन्हा पुन्हा जसे पर्वकाळ येते आठी सोमवार पावी बेलेशी लिंगा धावी चौदशी म्हणे माय तुझा तो दुर्गे म्हणजे प्रत्येक वेळेस आपले देव बदलत राहतात ते शुद्र देवतेची उपासना आहे महाराज म्हणतात देव उपासना नाही मुख्य उपासना करायची आपल्याला उपासना मुख्य उपासना समोर भक्ती अरे भगवान परमेश्वरीची समोर भक्ती आपल्याला करायची एक मुख्य उपासना आहे त्या उपासनेचे दोन कारण सांगते दोन मुद्दे महाराजांनी मांडले पहिला मुद्दा भगवान परमेश्वरीचं ध्यान करावं आणि भगवान परमेश्वरीचं ध्यान करत असताना ध्यानाबरोबर नामस्मरण करावं हे दोन महाराजांनी मुद्दे मांडले जगाकरता जगाचा उद्धार होईल परमात्मा भेटल देवाची भेट होईल आणि अवस्था सुद्धा प्राप्त होईल आता अवस्था म्हणजे काय अवस्था म्हणजे दोनच अवस्था महाराजांनी सांगितल्या पहिली अवस्था चित्तशुद्धी चित्ताची शुद्धी होतच नाही होत नाही सहजासहजी होत नाही त्याला कुठलं साधनही नाही चित्तशुद्धी करण्याकरता भागवतामध्ये काही कारण सांगितले काही कारण सांगितले नागमातांनी सांगितले साधन एखादा कावेरीची खरी आणि चित्तशुद्ध होई रोकडी आणि भजन वारी करावरी आणि भक्तीची गुण वैकुंठी उभारी अशी ओवी आहे भागवतामध्ये चित्तशुद्धी कधी होती कावेरीची धडी पाहिल्यानंतर आता कावेरीनंतर कधी जावं आणि कधी कावेरीची धडी पाहावी कधी आपली चित्तशुद्धी व्हावी आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर आपल्याला बाकीच्या ज्या अवस्थांची कधी प्राप्त व्हावी महत्वाची आहे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता सुद्धा चित्तशुद्धी महत्वाची आहे चित्ताची शुद्धी झाल्यानंतर भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये प्रवेश करतो तोपर्यंत प्रवेश करत नाही तुकामध्ये चित्त झाली आहे निर्मळ येऊन गोपाळ कैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करीत नाही महाराज म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करेल साधन आपल्याला चित्त शुद्ध नसेल चित्ताची शुद्धी नसेल तर तिथं देवही काही उपयोगाचा नाही आणि संत महात्मे सुद्धा तिथं काही उपयोगाचे नाही आपलं साधन सुद्धा काही उपयोगाचं नाही आपलं तप सुद्धा काही उपयोगाचं नाही त्याला प्रामुख्याने चित्तशुद्धी पाहिजे मग चित्तशुद्ध करता काय सांगितलं मुख्य उपासना चित्तशुद्धी करण्याकरता मुख्य उपासना सांगितल्या त्या मुख्य उपासनेमध्ये भगवान परमात्म्याचं ध्यान करत जावं आणि भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करत जावं ही दोन साधनं सांगितलं या दोन्ही साधनांना काय होते चित्तशुद्धी होते तसा भागवतामध्ये मी महाराजांविषयी मांडलाय एकनाथ महाराज म्हणतात सप्रेम सद्भाग्य संपूर्ण नित्य करिता नामस्मरण आणि वृत्ती पालटती आपण तिन्ही लक्षण ऐकले राया नामा सरसाची हरी हृदय हृदया माझारी आणि तेने धाके अभ्यास करी हो लागी पुरी चित्तशुद्धी आता चित्तशुद्धी कधी होती नाथ महाराजांनी सांगितलं काय जोपर्यंत आम्ही नामस्मरणाला शिकत नाही चित्ताची शुद्धी होत नाही आणि चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय भगवान परमात्मा आत शिरत तुला देव पाहिजे ना देव पाहिजे तुला मग एक कर शुद्ध करून या चित्त तुझं भावा हे देवती हा सुलभ पाव सोपा सांगितला गावी गीत शुद्ध करून या चित्त चित्त शुद्ध करून देवाचं भजन करावं पण त्या चित्त शुद्धी करता सुद्धा पुन्हा भजन सांगितले सप्रेम सद्भावी संपूर्ण नित्य करावे नामस्मरण प्रति पालटे आपण तिही लक्ष नाही केलं नामा सर्वस्वी आहे तिकडे हृदया माझी तेने धाकली आहे तरी हो लागी पुरी चित्तशुद्धी नामाने चित्तशुद्धी होती बघा ही पहिली अवस्था आहे पहिली अवस्था कशाने प्राप्त होते फक्त भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनानंच प्राप्त होती आणि देवाच्या ध्यानानंच भगवान पटण्याच्या ध्यानानंच ही अवस्था प्राप्त होती पहिली अवस्था चित्तशुद्धीची आणि दुसरी अवस्था
दुसऱ्या 4 अवस्था सांगितल्या महाराजांनी या पहिल्याच्या मध्ये. किती अवस्था सांगितल्या? 4. 4 वंश सांगितले. स्वरूपता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूप, असे 4 अवस्था सांगितल्या. तुका म्हणे नामा माझे जाई मोदी 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 तुका म्हणे नामा नामसंकीर्तन निजगजरी, नामसंकीर्तन निजगजरी. भक्ता निकट धावे श्री हरी. निकट म्हणजे जवळ, बरं का? भगवान परमात्मा वैकुंठाच्या भक्ताच्या जवळ येतो. नामसंकीर्तन करणाऱ्याच्या नामस्मरण करण्याच्या जवळ येतो. या अवस्थेला काय म्हणायचं? समीपता मुक्ती. देव समीप म्हणजे जवळ येतो, निकट येतो, ही समीपता आहे, बरं का? सर्वदा मुक्ती काय? भक्ताचं नामसंकीर्तन ऐकून भगवान परमात्मा संतुष्ट होतो, आनंदित होतो. एकटा येत नाही, एकटा येत नाही. तो येतो पण सगळं वैकुंठ लोक खाली असतो. भक्त पुंडलिकाच्या बाबतीत तेच झालेले. त्याला सर्वकथा मुक्ती प्राप्त झाली. बघा कोणाला? पुंडलिकाला सर्वकथा. भगवान परमात्मा वैकुंठ लोकांसगळच खाली आला. तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणली. जे तर राहिला येऊन आहे यादवाचा राजा भगवान श्रीकृष्ण द्वारकेतून पंढरी क्षेत्रामध्ये आला. जे तर राहिला येऊन नायक म्हणजे यादवांचा नायक, यादवांचा मुख्य. तेथेची वैकुंठ लोक यापरी मुक्तीचे लोक भक्त पावती कीर्तने. कीर्तनानं ही सर्वकथा मुक्ती प्राप्त होती. कीर्तनानं समीपता मुक्ती प्राप्त होती. कीर्तनानं सायुज्यता मुक्ती प्राप्त होती. सायुज्यता मुक्ती कोणाला प्राप्त झाली? कीर्तनानं आमच्या सावकार महाराजांना. कांदामुळा आणि आई मिठाबाई माझी. तुकोबाराच्या बाबतीत तुम्ही बघा महाराजांची. जेथे जेथे देखे तुझीच पावले विश्वावले कोण दाटले. वाणिता गुणनाम अवघा मेघशा असे काही दिवले. जाता लोटा तरी अवघेसे गेली असे देव पाठ झाले. महाल माळ्यात तृणघरी देवघरी आवडे देव देवाई. सगळं देवरूपच वाचलं. आत हरी बाहेर हरी आणि हरी ते आखरी भगवान परमात्मा आणि बाहेरही महाराजांना तेच साम्राज्य. जन विजन झाले आम्हा विठ्ठल रामा रमा. बाहेर तिकडे बाप माय बाहेर तिकडे बाप
विठ्ठल विस्तारला ज्यांनी हा अनुभव तुकोबारायला आला. सप्त हे पाताळे भोवती विठ्ठल व्यापक शिवभोवती विठ्ठलपणी आम्ही देव तुम्ही देव मध्ये भेव अनेक. किंवा तुकोबाराय म्हणले तुम्ही अवघे पांडुरंग आणि मीच दुष्ट सगळं जाण, तुम्ही सगळे पांडुरंगच आहात. म्हणजे माझे मुलं म्हणत होते त्यांना भाव करण्याकरता त्यांना अनुभव आला होता. तुकोबारायला अनुभव आला होता. या म्हणत त्यांना गेली म्हणजे अवघा देव वासनेचा पुसावा भाव तो वासुदेवाचा म्हणजे वसुदेवा भाव महाराजांची अवस्था होती. हा अनुभव महाराजांना आला. कोणता अनुभव आला की महाराजांना सायुज्य मुक्ती पाहिजे. आपल्याला भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये अनुभवाला येईल त्यावेळेस कुठली मुक्ती? सायुज्य मुक्ती आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा एकटाच पाहून आपण आपल्या जवळ येईल, त्याच्या पितांबरांना आपल्या अंगवटी पुसल, आपल्या डोक्यावर हात फिरवल, आपला घाम पुसल, त्यावेळेस देव सगळे पाहिला आपल्या जवळ आला. सर्व कथा देव एकटा येत नाही. वैकुंठा सगळं खाली येतो. पुंडरी का करता वैकुंठावर देव वैकुंठा सगळं खाली आला. तीच कोणती सर्व कथा मुक्ती. एकनाथ महाराजांनी देव एकटाच गेला. निर्णय रुक्मिणी नेली नाही, बळीराम दादा घ्यायला नाही, देवकी नाही, नंदराजे नाही, कोणी नाही, कोणी एकटाच देव त्याला पैठणला 36 वर्ष राहिला. ती कोणती मुक्ती आहे? मुक्ती कोणती? सर्व कथा मुक्ती. देव भक्ताच्या सर्व जवळ आला. ही सर्व कथा इकडली पंढरीची सर्व कथा सगळं लोक आणलं, वैकुंठ लोकच खाली आणला आणि ती सर्व कथा एकटा देव. अशा चारही अवस्था दशा त्याला म्हणायचं. दशा बरं का ना, अवस्था म्हणजे दशा. त्या दशा कशाने सांगतात आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी आपल्याला प्राप्त होईल मुख्य उपासना. अवघ्या दशा येण्याची साधन मुख्य उपासना. सगळं भक्ती द्या, सगळं परमात्म्याचं भजन करा, भक्तिनामाचं भजन करा बरं का. पण निश्चित ह्या अवस्था आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. चारी मुक्ती आपल्याला प्राप्त होतात. तुका म्हणजे नामापाशी चारी मुक्ती ऐशी भोवतावरती बोली येणे नव्हते त्याचा अनुभव आपल्याला येईल बरं का. आणि शेवटी एक फायदा महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितला, फार महत्वाचा फायदा बरं का. आतापर्यंत बरं का जेही लोक गेले, कधी लोक गेले, प्रत्येकानं त्याचा शोध घेतला आणि आरतीमध्ये महाराजांनी प्रमाण दिलेले. तो काय ऐकोनी रूप ऐसे उजलागे दुखीची, ऐकोनी रूप ऐसे उजलागे दुखीची, मोरत साधने नाना योग तपदारू नकेती रूपाचं वर्णन ऐकले देवाच्या. आणि काही लोक त्याला श्वासायला निघाले. कोणी उपायचे तुझं लागली धोंडी येते. अरे धोंडण्याकरता त्याला शोधण्याकरता निघाले. पण निघत असताना निघाले कसे? कुणी बोडके निघाले, कुणी नागवेच निघाले, बोडके नग्न एक, कुणी निराहारी बनले. अरे 7-8 वर्षे 7-8 वर्षे त्यांनी अन्न खाल्लं नाही, पाणी नाही, कुणी निराहारी बनले, कुणी यती बनले. साधने नाना योग तपदारू किती तप केले, योग साधना केल्या, पण सापडला का? अरे योग्याच्या ध्यानामध्ये आला नाही. दिली सर्व सुख त्या, दिली संसार शांती, तिने संसार टाकून दिले, देवाच्या मागे लागले, पण देव सापडला का? नाही. तुकोबाराय म्हणतात तुका तप केलं त्याने, पण तपाना देव सापडला का? नाही सापडला. तुका म्हणे तपे घालती घालणी, नविशा उतरवणी नेली नामे. तपाची घालणी घातली, किती वर्ष तप केलं, पण देव सापडला का? नाही. योग साधना केल्या, योग्याच्या ध्यानात तरी आला का? नाही आला. योग्याच्या ध्यानाने आणि भाकरी त्याच्या मागुलीत आहे. गोकुळामध्ये गोपाळाच्या भाकरी मागून खाल्ल्या, शिगऱ्या मागून खाल्ल्या, उष्ट खाल्लं, गौरीयाची ताकपिले कोणपुरे चांगली, एवढा करता छंद देवा काय सेवा भक्तीची त्याचं उष्ट खाल्लं. सगळी लोकांना ते भेटला का? योगी लोकांना भेटला का? नाही. योगी याची ध्यानी जाता ना तुलसी
तो मी वैकुंठी नसे एक वेळ भांडू भिपी न दिसे योगी अशी मानसे उमरवणी जाय कोणी दयापाशी पाठवा योगीच्या ध्यानाचं देव जात नाही सगळं कोण बघितलं पण देवाची प्राप्ती झाली नाही पण या साधनाला मात्र निश्चित देवाची प्राप्ती कोणतं साधन आणि देवाचं ध्यान करावं आणि देवाचं नामसंकीर्तन करावं देवाचं नामस्मरण करावं या साधनानं देवाची निश्चित प्राप्ती आणि ती प्राप्ती तुकोबारांना झाली तुकोबारांनी तप किती केलं होतं माहिती का ना तप तो महाराजांनी तुकोबारांनी तप किती दिवसाचं केलं होतं तात्या फक्त 13 दिवसाचं 13 दिवस महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला घरादाराचा त्याग केला आणि इंद्राणीच्या सुरभेत गेल्यावर देहूमध्ये आपलं आसन घातलं मांडी घातली विना घातला आणि रामकृष्ण हरी नावाचा काहीतरी सुरू केला का केला होता की ती गाथा बोलत पाहिजे रामकृष्ण शास्त्रींनी इंद्रायणीच्या डोळ्यात दगड बांधून ठेवलेली गाथा महाराजांना परत पाहिजे होती म्हणून महाराजांनी 13 दिवस धरलं पण 13व्या दिवशी त्या चिरंतन भगवान परमात्म्यानं 5 वर्षाच्या बालरूपामध्ये तुकोबारांना दर्शन दिलं भेट दिली आलिंगन दिलं बाळमी शिगवणी श्रीहरी भेटला विधीचा जनता तुची आठवत दिला तेने ब्रह्मानंदे प्रेमा रुविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला जयची आजी स्वामी सद्गुरु तू माऊली होनी माया माऊली होनी माया तुझे तू तुझं पुरुषोत्तमा आणि उभा होई रामा तुझ्यावरून टाकू माझे गेले समाधान रूप ओजे हे सगुण आणि जीवविले पण आलिंगन देवणी जेव्हा महाराजांना तुकोबारांना किती दिवसामध्ये फक्त 13 दिवसामध्ये साधन काय वापरलं फक्त रामकृष्ण हरी नामाचं स्मरण आणि रात्र दिवस वापरलं परमात्म्याचं ध्यान केलं फक्त 13 दिवस म्हणून महाराज बोलतात पुरुष प्रकट झाला देवाला बोलताना तुकोबारा बोलली देवा इथं आणि तिथं मला आघात लागू दिला नाही क्षमा मागितली थोडा अन्याय केला तुझा अंतम्या पाहिला जनाच्या बोला साठी चित्त क्षोभ केले भागीराशी केला असेल आरम मी व्यातीहीन झापोनी लोचेल 13 दिवस राहिलो लागू दिला नाही येते तेथे आघात वाटिकाशी तोही ठाई देव किती ठिकाणी वाटला त्या टायमाला 2 ठिकाणी वाटला कुठं वाटला एक तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये होता आणि दुसरा इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये होता दोन्ही ठिकाणी देव होता पण तुकोबाराच्या अंतःकरणातला देव प्रगट झाला आणि डोळ्यामध्ये गेला आणि ती गाथा कोरडी हातात धरून 13 दिवस उभारला महाराजांचे प्रमाण तसे वाटीला अशी दोही ठाई मज पाशी आणि लोही लागू दिला नाही येते तेथे आघात
कुठला आघात लागू द्या कुठं तो होऊ गेलं नाही. मग आतला काही प्रगट झाला की या दिवस हातामध्ये लावला घेऊन भगवान तुकारांनी माफी मागली. महाराज म्हणाले काय माझा अधिकार आहे एवढा मोठा उभा करून या ज्याला माझी बाहेर आखडल्या 4 दिवस तुला दोहामध्ये उभा केलो आता परत मागितली सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 13 दिवसामध्ये महाराजांनी भगवान परमेश्वराची प्राप्ती करून घेतली सौदर्शन झालं. म्हणून महाराजांचा आतला जो देव बाहेर प्रगट होतो प्रगटे हृदयाची मूर्ती अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती त्या पांडुरंगाची भक्ती करावी सगुण उपासना करावी सगुणाची उपासना करावी. त्या उपस्थितीचे 2 साधनं तुम्हाला सांगितले. एक नाम संकीर्तनाचं करावं आणि दुसरी त्याचं ध्यान करावं. ध्यान साधना आणि नाम संकीर्तन साधना या 2 साधना केल्या की प्रगटे हृदयाची मूर्ती भाव शुद्धी जाणून या आणि आतलाच हरी बाहेर प्रगट होतो का त्याचा भाव आता शुद्ध भाव आहे का शुद्ध भाव नाही अंतःकरणामध्ये काय आहे शुद्धी झालेली आहे का नाही ही बाकीच्या लोकांना कळत नाही. तुम्हाला मला कळत एकमेकाच्या अंतःकरणात एकमेकाला कळत नाही पण आपल्या अंतःकरणातलं मात्र शुद्धीचं सगळं हा जो व्यवहार आहे चित्तशुद्धीचा अंतःकरण शुद्धीचा व्यवहार तो त्याला कळतो. महाराज म्हणतात अंतरयामी जाणत साच्या अंतर्यामी आताच राहणारा भगवान परमात्मा आपली अंतःकरणामध्ये शुद्धी झाली नाही मोकळामध्ये चोरी करायला जाताना सुद्धा चोर सापडत नव्हता. काय सापडत नव्हतं कोणी रोटी खाल्लं कोणी दैवतूप खाल्लं ते सापडायचंच नाही. का सापडत नव्हता त्याचं कारण तुकोबाने सांगितलं. भगवान परमात्मा दोन्ही खात होता नवनीत खात होता. नवनीत म्हणजे काय शुद्ध चित्त. आता चित्ताचा भाग कुठे आला अंतःकरणामध्ये मन बुद्धी आणि अहंकार ही अंतःकरणाची 4 गोष्टी आहे. अंतःकरण याचे चित्त याच्यामध्ये हे शुद्ध झालेलं चित्त भगवान परमात्मा खात होता. चित्त खाण्याकरता शुद्ध चित्त खाण्याकरता नवनीत खाण्याकरता बाहेरून कुठून यावं लागत नव्हतं. कारण का आतलाच देव आतल्या आतच बसून चित्त शुद्धीचं खायचं ते काम चालू होतं. म्हणून देव बाहेरून येत बी नव्हता बाहेर खाऊन जात बी नव्हता. म्हणून देव सापडत नव्हता. बाहेरून जर चोर येत असता जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात काही मनवणी चोरी न सापडे म्हणून चोर सापडतच नव्हता. आतच चोर होता शुद्धीचं आतच होतं म्हणून तो सापडत नव्हता. आतला भगवान परमात्मा आतच महाराज म्हणतात चित्तशुद्धी झाली की आत त्याला कळते आणि कळल्याबरोबर तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला भेट देण्याकरता बाहेर प्रगट होतो. तुकोबाच्या अंतःकरणातून बाहेर प्रगट झाला आणि मग भेट दिली मग आलिंगन दिलं. महाराज म्हणतात हे घडलं कशानं फक्त मुख्य उपासना सगुण भक्ती आणि ह्या दोन्ही दशा दोन्ही अवस्था नामसंकीर्तन आपलं मुक्तीची अवस्था आणि चित्तशुद्धीची अवस्था फक्त नामसंकीर्तनानंच आपल्याला प्राप्त होते. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अवघ्या दशा येण्याची साधन
बीज आणि फळ हरीचे ना. पहिल्या चरणामध्ये देव प्रगट होतो महाराज म्हणतात, प्रगट झाला, महाराजांना भेट दिली, महाराजांना आलिंगन दिलं, ते या साधना. तरी दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात बीज आणि फळ हरीचे ना. बीज आपले तिथे वेगळं. हरभरा पेरला की आपण काय काय करतो? हरभरा. गहू पेरला की गहू, ऊस लावला की ऊस, काकडी लावली की काकडी, भोपळा लावला की भोपळा, भेंडी लावली की भेंडी, टमाटे लावले की टमाटे, कांदे लावले की कांदे. तुम्हाला म्हणजे पेरावे शेती त्याची घ्यावे फळ आणि दोन रिस्क कशी लागेल. जे पेरावती जाऊ नका नाही, हरभरा सुरू हरभरा हायब्रिड करायचं. आमची पेरावे शेती त्याची घ्यावे फळ, दोन रिस्क त्याची लागेल. ते संसारामध्ये झालं, व्यवहारामध्ये झालं, तर पारमार्थिक व्यवहार असा नाही. बीज वेगळं आहे आणि फळ वेगळं आहे. केळी लावली तर काय आपण काढतो? केळीच काढतो. केळी लावली तर त्याला द्राक्ष लागत नाही. केळीची झाडं लावायची, द्राक्ष पडायचं. तिथं बीज आहे परमात्म्याची नामस्मरण, परमात्म्याचं नामस्मरण, हरीचं नामस्मरण हे बीज आहे. बीज नाम आहे. आणि फळ काय? अरे फळ हरी आहे, फळ वेगळं आहे. नामस्मरण करायचं आणि फळ काय घ्यायचं? देव फळ घ्यायचं. हरीचे नाम हरी प्राप्त होतं. एवढंच नाही, ते नामाचं का नाही एवढं महत्व सांगितलं तुकोबाराने. एवढं महत्व सांगितलं की नेहमी सांगत असतो नाम. एवढा एवढा डबा लोखंडाचा, त्याला 1000 छिद्र पाडायचे, खालून 1000 छिद्र पाडायचे सुईनं किंवा खेळेनं, आणि वरच्या टोपणाला एकच छिद्र पाडायचं खेळेनं, आणि मध्ये पाणी भरायचं. पाणी भरलं की काय होते? सगळं पाणी खाली जातं. 1000 छिद्र असतात खालच्या पडायला, 1000 छिद्र खाली, 1000 छिद्रातून पाणी पडून जाते. पण आपण जर वरल्या एका छिद्रावर जर बोट दाबून धरलं तर खालच्या 1000 छिद्रातून पाणी जातं. वरचं एक छिद्र जर आपण दाबून धरलं, पाणी भरलं, तर खाली 1000 छिद्रातून जाणारं पाणी बंद. वरलं बोट जर बाजूला काढलं तर त्या हवेचा दबाव त्याच्यावर पडून ती आजच्या डबेतलं पाणी सगळं खाली जातं. बघा तुम्ही, तसं या परमार्थामध्ये एकच आहे. एका बोटावर जसा हा खेळ आहे, तसं एका नामावर हा सगळा खेळ आहे. तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम देणे पुढे माझे काम. एका नामानं माझ्या या अंतकारामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होती. मेन फाउंडेशन काय? मेन भांडवल फक्त नाम. एका नामानं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून महाराज सांगतात, या नामाची बराबरी या जगतामध्ये कोणी करू शकत नाही. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान आणि करिता समान लय नाम. ही समुद्र वलयांकित पृथ्वी दान केली एकानं, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान लय नाम. कन्यादान करा, कुठलंही दान करा, पण कुठलंही दान या नामस्मरणाच्या पुण्याबरोबर बरोबरी करू शकत नाही. पुण्याचे प्रकार भरपूर आहेत, साधनही भरपूर आहेत. अनेक प्रकारचं पुण्य आहे, अनेक प्रकारचे साधन आहे, पण कुठलंही पुण्य असू द्या, ते रामनामाच्या पुण्यापुढे ते फिक्क आहे. तुकोबांनी स्पष्ट 100 चरणाच्या पुरावे दिलेले.
पुण्य ते काय रामनामा पुढे काय ते बापुढे यज्ञ याग तप संसार वारिके न सुरती एके नामे भवसिंधू पावे पर ऐसा विचार नाही जा. म्हणजे सांगायचं तात्पर्य नामस्मरणाचं जेवढं पुण्य आहे त्या पुण्याच्या पूर्ण बाकी सगळे पुण्य कमी आहे. काही पुण्य करा तुम्ही दान धर्म करा पुरुषार करा काही करा काही करा काही करा पण सगळे पुण्य याला याची बराबरी करू शकत नाही. करिता समान नाही नाम सगळं पुण्य सगळ्या पुण्याचा अंतर्भाव यात होतो. एक ज्ञानवराने असं सिद्धांत म्हटलं ज्ञानेश्वरी नाना आपल्याला तर नाही कमीत कमी 50 तीर्थाचं स्नान करायचे 50 तीर्थाचं. आणि 50 तीर्थाला जाण्याकरता आपल्याला किती समुद्राचं स्नान केले की 50 तीर्थाचे नाही कोट्यावधी तीर्थाचं स्नान झालं म्हणून समजा. ज्ञानवराने म्हणतात का तीर्थेची तिवोली त्या घडती समुद्र बघाही का आम्रस रस स्वादी रस सकळ नाही आम्रस तीर्थ त्याच्यात आम्रस आला सगळे रस आले नवरस आले सगळं आलं अमृत मिळाल्यानंतर बरोबर आहे. आणि एका समुद्राचं स्नान झालं की सगळ्या तीर्थाचं स्नान झालं. तसं सगळे जर पुण्य आपल्याला सगळ्या पुण्याचं जर आपल्याला पुण्य संपादन करायचं असेल तर त्याच्याकरता एकच आहे नामस्मरण. विजारी फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ काळाचे हे वर्म दिवाळी श्रम सकळ काळाही सगळे महाराज म्हणतात काय होत नाही नामानं काय होत नाही विठ्ठलाच्या नामानं काय होत नाही. नकळे ते कळो येईला नकळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. आपल्याला कळते का आपले पूर्वज कुठे आहेत आपल्याला दिसतेत का आपले बीजेचे पूर्वज आजोबा ठाकर पजोबा कुठे आहेत आपल्याला माहिती आहे का. महाराज दिसते तुम्हाला ती दादडीत तुमचं बोल दिसते पण कधी नामे या विठ्ठले एकाचिया एका विठ्ठलाचं नामस्मरण करा दीर्घकालापर्यंत करा सतत नियमानं करा. ते नामस्मरण विसरू नका तुम्हाला अशी सिद्धी प्राप्त होईल नाही. न दिसो ते दिसो येईल आपण करिता चिंतन दिवस रात्री रात्र दिवस चिंतन करा. न दिसणाऱ्या गोष्टी दुसऱ्या त्याला देव सुद्धा दिसतो हवा दिसती का हवा नाही का हवा आहे पण दिसते का नाही. देव आहे का नाही आहे दिसतो का नाही पण दिसून येईल. न दिसो ते दिसो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे अलभे तो लाभ होईल अपार नाम निरंतर मानतावाची अलभे लाभ होईल. भगवान परमात्मा जवळ येईल दास्यत्व करील सगळं काय होईल पण त्याला कारण एकच आहे नामेला विठ्ठले एकाची या. म्हणून महाराज म्हणतात बीजादी फळ हरीचे नाम सगळं पुण्य याच्यात आले. नामस्मरणामध्ये सगळे पुण्य आले. सगळं पुण्य आलं गोदानाचं पुण्य आलं भूमिदानाचं पुण्य त्याच्यातच आलं चंद्रदानाचं पुण्य त्याच्यातच आलं तांबूदानाचं पुण्य त्याच्यातच आलं जलदानाचं पुण्य त्याच्यातच आलं गोदानाचं पुण्य त्याच्यातच आलं. सगळे पुण्य त्याच्यामध्ये आले. कशामध्ये विठोबाच्या नावाचे नावामध्ये बीजादी फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ काळाचे हे वर्म आणि निवारी श्रम सकळे. आणि शेवटच्या पुतळ्यामध्ये महाराजांनी फार महत्वाचं आहे निवारी श्रम सकळे. आपले श्रम निवारण होत नाही त्याला तुकोबाने उत्तर दिले. तुका म्हणे माळ गुंतली राहटी गाड्याची सुटी फुटली. पाणी खाली जायचं ती गाडीचं पाणी भरायचं मग ती सगळे गाडी बरोबर ते सगळं त्यांचं गाड चालूच असायचं. सतत खालून पाणी आणायचं वर उठायचं खालून पाणी आणायचं वर उठायचं काय वाटत रामायचं. पण त्याच्यातून एखादं गाड जर फुटलं तरच बाजूला पडलं नाही ती रातभरून तसं आपलं फिरणं सतत चालू आहे. आपण गाडी घेतो आपल्या आपण मातीचीच गाडी घेऊ आपल्याला बोलकी दिली समजा आपण सुद्धा गाडी घेतो मातीची आपलं फिरणं सतत चालू आहे. हे फिरणं श्रम हे कष्ट कधी बंद पडत नाही. उदो असतो अपयशी अखंडित होत जात जायचे हे जन्ममरण तैसे अनिवार्य की अर्जुना जसं सूर्य उगवणं आणि सूर्य मावळणं आजपर्यंत थांबलं नाही आणि पुढेही कल्पांतापर्यंत थांबणार नाही तसंच आपल्या पाठीमागे जीवाच्या माग लागलेलं दुःख जन्ममरणाचं दुःख गर्भवास श्रम कष्ट कधी संपणार
मोक्ष मिळणं मुक्ती मिळणं दुर्लभ आहे. आणखीन आपल्या अनेक योनी प्राप्त होत्या, अनेक गती प्राप्त होत्या, अधोगती प्राप्त होत्या, पण मुक्ती प्राप्त होणार नाही. काय ज्ञानोबाने सांगितलं मोक्षे त्वरा राखू केलं होय दुर्लभ आहे. मोक्ष दुर्लभ आहे. पण महाराज सांगतात दुर्लभ नाही. नामस्मरणाचा जर फोटो घेतला, नामस्मरण जर केलं, भगवान परमात्म्याचं ध्यान जर केलं, पांडुरंगाचं ध्यान केलं, पांडुरंगाचं नामस्मरण केलं, तर हे श्रम काही तितकेचे म्हणजे अवघड नाही. गर्भवासाचे कष्ट, गर्भवासाचं दुःख ते सगळं नाही करतो. आणि तुकोबाराच्या जीवनातला अनुभव आहे. महाराजांनी अनुभव जगताच्या समोर मांडला. अनुभवे आले अंगा महाराज खाली ठोकपणे सांगतात दिवाळी श्रम सकळ हे हा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन, त्याचं ध्यान दिवाळी श्रम सकळ हे माझा अनुभव आहे. नदी आता गिरणीचा शेवटचा आपण बघा ना, गिरणीचा शेवटचा आपण कुठला आम्ही जातो तुम्ही सकाळ सांगा मी त्याच्या पुढे एक आवड आहे आणखी. न देखीचे ऐशे केले या विठ्ठले दुःखाची कृपेची सिंहासनी अधिष्ठानी वैसविले. अरे भगवान परमात्म्याने मला माझ्यावर कृपा केली आणि कृपा करून काय केलं, स्वतःच्या अधिष्ठानावर बसवलं, जगत अधिष्ठानावर बसवलं. तुझा भगवान परमात्मा स्वतः जगतामध्ये व्यापक आहे. मी मगाशी सांगितलं ना, देव व्यापक आहे. देव विठ्ठल विस्तारला जनी सप्ताही पाताळे भरून, तसं विठ्ठलानं मला स्वतःचा सारखं व्यापक बनवलं. कृपेची सिंहासनी अधिष्ठानी वैसविले, जगत अधिष्ठानावर मला बसवलं. आता मला बघा दुःखाचा वारा सुद्धा लागत नाही. वादता तो नरगे वागा शिरसागरा शेयली तुका मी अवघी ठाई मदत ठाई राखी. मला आता दुःखाचा वारा सुद्धा माझ्या अंगाला लागत नाही. ही देवानं माझ्यावर कृपा केली. काय केली त्यांनी प्रतिष्ठा वाटली. महाराज सांगतात दिवाळी श्रम सकळ हे याच नामस्मरणामुळे विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे श्रम आपले सगळे दुःख नाही होणार आहे. सगळ्या पुण्याची प्राप्ती होणार आहे. सगळे धर्म घडणार आहे. सगळं काही या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने होणार आहे. ते नामस्मरण कोणतंही असू द्या, नामसंकीर्तन असू द्या नाही तर नामस्मरण असू द्या. आता हे नामसंकीर्तन आहे, हे कीर्तन आहे करायला. हा हे कीर्तन म्हणजे कीर्तन नाही. आता तुम्ही आपल्याला कीर्तन पूजा आहे, ही कोणती आहे? भगवान परमात्म्याची पूजा आहे. पूजा चालू आहे आता. पूजा होते मुक्ता भोळी महापूजेला हेलिकॉप्टर काय सफरचंद, काय केळीचे गळ, काय ते डाळिंब, काय पिळगे, काय फूक, काय काय द्यायचं, दुधाची माठ, दुधाची माठ, काय फुलाचे हार, काय तुळशीचे हार. पूजा 5,000 6,000 रुपये घेतात ते पूजाला, महापूजाला. हे फुकट पूजा आहे आपली, फुकट पूजा. महापूजा चालू आहे. पूजा होती रसोविया, महापूजा चालू आहे. नाथ महाराज भागवतामध्ये 11व्या म्हणाले, हे राजा प्रक्षिती राजा शोकाचार्य भक्तीला, अरे नवलकैशी राजादी राजा, कीर्तन हेची महापूजा, आरती आवडी आलोक्षजा आणि कीर्तने गौरवाच्या उल्हास सदा. अरे देवाला कीर्तनानं उल्हास आहे, देवाला कीर्तनाची आवड आहे. कीर्तनाची देवा आवड मोठी आणि एका जनार्दनी पडली मिठी. कीर्तन देवाला आवडतो. हरिकथेची आवडी देव मनोनी हिंडे मागे मागे जागे घालते देवा. छापडली पिण्याच्या तारा वाजल्या आणि या वैष्णवानी रामकृष्ण हरिनामाचा गजर सुरुवात केला की देव इथं हजर होतो महाराज. कारण का कीर्तनी हरिनामाचा पाठा आपल्या कीर्तनामध्ये करायचा.
आपल्याकडे हास्य रस नसतो, आपल्याकडे विविधचा रस नसतो, बाकी कुठलाही रस आपल्याकडे मिळणार नाही तुम्हाला. आपल्याला फक्त भक्ती रस मिळतो. नाहीतर कीर्तनामध्ये किती रस असतात माहितीये का? 9 रस असतात. कधी आश्चर्याचा रस असतो, कधी विविधचा रस असतो, कधी रस असतो, कधी करुणा रस असतो. देवाला विनवणी केला करून अनेक प्रकारचे रस कीर्तनामध्ये असतात. हे कीर्तन देवाच्या आवडीचं आहे. आणि हे कीर्तन जिथं आहे, ज्या गावामध्ये आहे, ज्या स्थानामध्ये आहे, ज्या जागेमध्ये आहे, हे कीर्तन हे नामघोष निर्भय होऊन हरिदास कीर्तनामध्ये उभे आहेत. बघा देहभाव विसरून ते कीर्तनामध्ये बघा गायन करतात, नामस्मरण करतात. फायदा काय? महाराज सांगतात सुटती पाश जे कीर्तन हे नामघोष निर्लज करीत हरिचे रस सकळ ओथंबरी रस आणि तुला ती पाश करुणा रस असतो. पण अनेक लोकांचे जर तुम्ही कीर्तन ऐकले तर कुठं विविध रस आढळतो, कुठं करुणा रस आढळतो, कुठं आश्चर्याचा म्हणजे अद्भुत रस आढळतो. अद्भुत अचानकच काहीतरी सांगितलं मोठं अद्भुत म्हणजे न भूतो न भविष्यती असे काही विशेष कीर्तनामध्ये असतात. अद्भुत अशा 9 रसानं भरलेलं हे कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये सगळे रस असतात. म्हणून महाराज सांगतात ते कीर्तन हे नामघोष निर्लज करीत हरिचे दास सगळं ओथंबले रस आणि तुटती पाश भवबंधाची. भवबंधाची पाश दुसऱ्या कशालाही तुटत नाही. साधन तुम्हाला सांगतो मी, त्या साधनानं बरं का जन्ममरणाचे पाश तुटत नाहीत, लक्ष 84चे पाश तुटत नाहीत, दुःखाचे पाश तुटत नाहीत, काळाचे पाश तुटत नाहीत. साधन भरपूर आहे. पहिलं साधन आहे कर्तव्यामध्ये तप साधन होतं, पुन्हा कर्म साधन आलं, यज्ञ साधन आलं, तप साधन आलं, ज्ञान साधन आलं, योग साधन आलं, अनेक प्रकारचे साधन आहे. साधनाला काही कमी नाही. पण सगळे साधन किती जरी केले, किती जरी असं काळजीपणानं जरी केले, तेच बरोबर केले तरी पण ते साधन आपल्याला काळाच्या मुखामध्ये घातल्याशिवाय राहत नाही. साधने तुकोबारे म्हणतात साधने घाली ती काळाच्या मुखी आणि गर्भवास शेकी न सुखती. मग एवढे साधन करून आपला गर्भवास आपलं दुःख जर सुखत नसेल तर एक साधन कोणता उपयोग? काही उपयोग नाही. गर्भवासाचं दुःख, नाना कष्ट, नाना श्रम फक्त एका कीर्तनानंच तुटतात. हे पाश तुटतात ते फक्त एका कीर्तनानं तुटत. महाराज सांगतात म्हणजे ते कीर्तन हे नामघोष निर्लज करीत हरिचे दास सकळ ओथंबले रस आणि तुटती पाश जन्ममरणाचे पाश तुटतात. महाराज तोडले ना पाश. बघा अशा वेळ पाशामध्ये बांधला, काळाला बांधला त्याचे प्रमाणे दाखवते बांधिला जामे वेशागणे काठी कैसी. काळानं भाषामध्ये बांधली, वेशाला बांधलं. तुमचा अंतकाळ जवळ आला. ब्राह्मणाला बांधलं पाशामध्ये, त्याच्या गळ्याला पाश आवडला काळानं प्रस्तुत 2 मिनिटामध्ये बांधणार एवढ्यामध्ये मुखामध्ये नाम आलं. एकदाच आल्या वेळेने एकदाच नामस्मरण केलं. मी कालच्या कीर्तनाच्या कीर्तनामध्ये ते सांगितलं. श्राद्धाच्या कीर्तनामध्ये आल्या वेळेनं फक्त एकदाच नाम घेतलं. त्याचा उल्लेख गाण्यामध्ये तुकोबांनी केलाय. एक वेळ देणे पुत्राच्या उद्देशे आणि स्मरण याचे कैसे लिहिले दुःख. देवा एकच वेळ त्या आल्या वेळेनं तुझं नामस्मरण केलं, तुझं स्मरण केलं. एकच वेळ, एक एकादशी सुद्धा नाही, 1 तास सुद्धा नाही, 1 मिनिट सुद्धा नाही, एकदाच नामस्मरण केलं आल्या वेळेनं तर स्मरण याचे कैसे नेले दुःख. त्याचं दुःख संपवून टाकलं. अजून एक वेळ कुणी नामस्मरण केलं, गणिका नावाच्या विषय एक वेळेच नामस्मरण केलं, तिचं दुःख मिटवून टाकलं. 2 वेळेस कुणी नामस्मरण केलं, गजेंद्रानं केलं. गजेंद्र स्मरे राम राम आणि त्याशी पावनी वैकुंठ राम. गजेंद्रानं 2 वेळेस राम नामाचं स्मरण केलं, त्याला वैकुंठ राहिलं. 2च वेळेस. कुणी 1 वेळेस, कुणी 2 वेळेस, कुणी 1 वेळेस, कुणी 3 वेळेस. एवढंच नामस्मरण केलं की भगवान परमात्म्याला करुणा आली, दया आली
आणि इतके पापी अघोरी असणारे दुराचारी असणारे लोक सुद्धा प्रकार आपल्या स्वरूपामध्ये सामावून घेतले, त्याचं दुःख संभवलं. ते वैकुंठाला नेले. तुका म्हणे मेले विमानी वाहोरी आणि मीही ऐकून विश्वास करून महाराजांनी मी विश्वास ठेवला. कारण का ते लोक विमानात नेले, इतके दुराचारी होते. दुराचारी तुरले नामे, दुराचारी तुरले नामे, दुराचारी तुरले नामे. त्याची पास सोडले, त्यांना दुःखात खूप केले. म्हणून महाराज म्हणतात, देवा तू कृपा करुणा सिंधू कोशी मायबाप आमचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू कोशी बहुबंधू यमपाश. भाऊ नाही म्हणतात, भाऊबंधू असलं नाही, भवबंध यमपाश. यमाचा पाश करून टाकतो, भवबंध तोडतो. भवनाम संसार अनेक प्रकारच्या जोडी, अनेक प्रकारच्या जोडीत आपल्याला जसं भोगावं बस मुक्त हो. ते कशानं ते फक्त हरी कीर्तना नाही, कीर्तनाला महापूजा चालू, तुम्ही महापूजा पण करताय. पूजा वाढली, तुम्हाला आधी सांगितलं 20 मिनिटं पूजा वाढली. कीर्तन ही महापूजा आहे. नवलकैसे राजादी राजा कीर्तन याची महापूजा, आरती आवडी आदोक्षेच्या. आणि कीर्तन हे राजा उल्हास होता, देवाला सुद्धा आनंद आहे. आणि तो देवाला आनंद तुम्ही 20 मिनिटासाठी करून टाकला. कीर्तन हे नाम घोष निर्लज्जतेची हरीची सकळ उत्तमलेन सपुटती पाश भवंताची. आणि पुन्हा काय होतं, आपल्या अंगावर वस्तीचं लक्षणे येतात. गर्भबाईची सुद्धा लक्षण असतात का नाही. लोक ताप आला, हिवताप आला, वटताप, अमुक वीरबाबाची लक्षणे वेगळी. असं आपल्या अंगावर लक्षणं येतात. लक्षणं कशाची? साधू महात्म्याची. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे, अरे त्या नामस्मरणानं चित्ताला समाधान प्राप्त होतं. चित्ताला समाधान कुठेही प्राप्त होत नाही. संसारामध्ये सदा मळमळच आहे. बरं का, तुकोबारीचे प्रमाण आहे, सदा तळमळ चित्ताची हळहळ, चित्ताची हळहळ. संसारामध्ये समाधान नाही, स्थिरता नाही. ती स्थिरता आणि ते समाधान फक्त आहे ते समाधान प्राप्त झाले. समाधान तुझे धरिले चरण, आता उठावेसे म्हणा येत नाही ना. समाधान झालं, समाधान माझा जीव पावला सकळ. समाधान झालं. समाधान म्हणजे समाधान कधी होतं? समाधान पावल्याचं लक्षण काय? चित्त समाधान. अरे देव अंतःकरणात आल्यामुळं चित्त समाधानाला प्राप्त होतं. चित्ताला समाधान आहे. काही नुकसान होऊ द्या समाधान, फायदा होऊ द्या समाधान. फायदा झाला तरी आनंद नाही, आणि नुकसान झाला तरी त्याचं दुःख नाही. समाधान, समाधान हे पहिलं लक्षण आहे. समाधान हे पहिलं लक्षण अंगावर येते. दुसरं लक्षण वैराग्य आहे. वैराग्य निर्माण झालं पाहिजे. समाधान झालं महाराजांचं. पहिलं समाधान झालं. कसं समाधान झालं? दुष्काळ जरी पडला तरी तुकोबार म्हणजे वय झाले देवा निघाले दिवाळे वैया दुष्काळ समाधान. महाराजांचे चित्त समाधानाला प्राप्त झालं होतं. म्हणून महाराजांचे वय झाले देवा निघाले दिवाळे वैया दुष्काळी पिढा केली अनुतापी तुझी राहिली चिंतन झाला रोमन संसार. दुसरी कोण काय? वैराग्य. महाराजांना वैराग्य निर्माण झालं. वैराग्याचा अंगी झाला असे संचार इच्छी वनांतर सेवावया. म्हणून महाराजांना ती उलटा मारायचा वाटायला लागला. असं लक्षण अंगावर आलं. दुसरं लक्षण, पहिलं समाधान, दुसरं लक्षण वैराग्याचं लक्षण आलं, तिसरं लक्षण का अरे दिव्यता प्राप्त झाली. महाराजांचं तेज असं वाढलं का नाही? तेज ज्ञानाचं तेज वाढलं महाराज. कारण का महाराज होते ते जगद्गुरु तुकोबारांनी 4 वेदाचे विवरण ज्यांनी केले होते ते सामान्य व्यक्ती नव्हते. महाराज जगद्गुरु म्हणतात. काय हे तिसरं लक्षण आहे.
दया, क्षमा, शांती ते सगळे लक्षण अंगावर वस्तीला येतात. कशामुळे? फक्त एका कीर्तनामुळे. तुकोबांनी जीवनामध्ये काय केलं? फक्त कीर्तन केले. कोणीतरी काही केली आचरणे, मग या कीर्तने विना नाही. कुणी तप करा, कुणी योग करा, कुणी तीर्थयात्रा करा, कुणी जागर घाला, कुणी बोधळ घाला, कुणी काय करा, कुणी काय करा, कुणी काय करा. मी मात्र कीर्तनाशिवाय दुसरं काही करणार नाही. कोणी काहीतरी केली आचरणे, मग या कीर्तने विना नाही. नाही भक्ता भय कराया पोटाची आणि देवाची तयारी करणे लागेल. महाराजांनी या मृत्यू लोकांमध्ये त्यांच्या 42 वर्षाच्या जीवनामध्ये कीर्तनाशिवाय दुसरं काही केलं नाही. कीर्तन, अरे कीर्तन असं केलं महाराजांनी, प्रतिज्ञा केल्या कीर्तनासाठी. काय? की ब्रह्मज्ञानाला सुद्धा लाळ घोटायला लागेल. घोटविना लाळ ब्रह्मज्ञान हवी आणि मुक्त आत्मा स्थिती साठवीन. ब्रह्मभूत काय होतसे कीर्तन झाले तरी कीर्तनाच्या ब्रह्मज्ञानाला सुद्धा लाळ घोटायला लागेल. शुकाचार्यासारखी ब्रह्मवेते सुद्धा त्यांना सुद्धा लाळ घोटायला लागेल. आढळ पदावर बसला ध्रुवबाळ, त्या ध्रुवबाळाला सुद्धा आपलं पद सोडायला लागेल. जे मुक्त होऊन गेला परीक्षित राजा, त्या परीक्षित राजा ही मुक्तता सोडायला लागेल. ते तीर्थयात्रा करतात, ते तीर्थयात्रा त्या तीर्थयात्रे करून आम्ही ती तीर्थयात्रा सोडून द्यायला लागेल. कीर्तनामध्ये जीवन बसून ऐकायला लागेल. ब्रह्मज्ञानी होती ते सगळं कीर्तनासमोर महाराजांनी सांगितलं. महाराज जीवनामध्ये काही कीर्तनाशिवाय महाराज दुसरं काही केलं नाही. तुमकोणी आमान दंभ करीतो कीर्तन, तुझी तुझं पुढे देवा ज्ञानी भाव करीतो सेवा. तुझं काही कीर्तनाशिवाय महाराजांनी केलं नाही. म्हणून महाराज सांगायचं देते कीर्तन हे नाव होत थोडी पाश भोगताची येती अंगावस्ती लक्षणे आणि तिरे देव धैर्य ठाणे. देवांतरामध्ये ठाण मारून बसतो. आपल्याची येती तयागणे. देवांतरामध्ये लक्षण आपोआप त्यांच्या अंगावर आहे. अगोदर लक्षण नाही आले. अगोदर देवानं अंतःकरणामध्ये स्थान केलं. अगोदर चित्त शुद्ध झाले का नाही हे देवानं पाहिलं. कारण का महाराज म्हणतात का नाही, काय अंतरीची घेतो गोडी आणि बाहेर जोडी. अगोदर अंतःकरणात बघितलं सगळं, म्हणून महाराजांच्या सगळे लक्षण आपोआप आले. अयचित आले अंगात उत्तमते आम्हा भागा दाता पांडुरंगा ऐसा करता निश्चिती. निश्चित दाता पांडुरंगाने आम्हाला उत्तमते आम्हा भागा जेवढे चांगले चांगले प्रकार होते, जे चांगले लक्षण होते ते माझ्या अंगावरून पाहते. म्हणून महाराज सांगतात या कीर्तना हे कीर्तन साधन महत्वाचं आहे. म्हणून येती अंगावस्ती लक्षणे अंतरी देवी धैर्य ठाणे आपण येती तयाच्या गुणे जाणे गुंतणे ये वस्तीचे. ये वस्तीचे म्हणजे वस्ती दाखवतो थोडासा भारू एक प्रमाणे म्हणून दाखवतो. गावात वस्ती भरपूर आहे, गावात वस्ती भरपूर आहे. तोही तुम्ही आपले हित पाहे जरा आल्या उपाय मग काही गरजेची किती मायबाप श्राद्धाच्या कीर्तनामध्ये प्रमाणे घेत असतो. श्राद्धाच्या कीर्तनामध्ये गावात वस्ती भरपूर आहे. त्या गावात वस्ती म्हणजे आयुष्य किती आपलं भरपूर नाही काय 100 म्हणजे जास्त आहे. तोही आपले हित आहे. जोपर्यंत 100 वर्ष आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे भगवान परमात्म्याने त्याचे अर्ध रात्र खाय किंवा 100 वर्ष 100 जीवाची तिथले घर हे घर दिले. शरीर रूपी घर जीवाला राहायला दिले. आपले हित पाहिजे 100 वर्षामध्ये आपले हित आपल्याला करून घ्यायचे. जरा आले या उपाय मग काही न जमतीची मायबाप जरा अवस्था प्राप्त झाली का जरा अवस्थेमध्ये दुःख आहे ना. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषांवर दर्शन. जन्मामध्ये दुःख आहे बरं का, मरणामध्ये दुःख आहे, जरेमध्ये दुःख आहे, रोगामध्ये दुःख आहे. रोग कोणाला आवडतो का? दारिद्र्य कोणाला आवडतं का? दारिद्र्यामध्ये दुःख आहे. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी सांगितलं अर्जुना हागा रोग काय रोगी या आवडे दरिद्री दरिद्रिया तरी भोगविजय होया दृष्टीने. त्याचं आदृष्ट त्याचं पाप कर्म त्याचं प्रारब्ध एवढं जबर असतं एवढं बळकट असतं की ते त्याला भोगायलाच लावतो. त्याला दारिद्र्य त्याला रोग होतोय तुका म्हणे पापे येते रोगाची या रूपे एवढंच नाही कोणाला पण ते येतो आपल्या नशिबाला. कसं बाबा येती अंगावस्ती लक्षणे अंतरे देवेत आपणच येती तयाच्या गुणे जाणे एक बहिणी एक कृत्य वस्तीचे. पण हे जन्ममरणाची परंपरा आपण
ते संपत्ती कशानं फक्त एका भगवान परमात्म्याच्या सेवेला. आणि ती सेवा म्हणजे मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणजे एवढी सेवा आहे, बाकी काही नाही. सुखी सेवा महाराष्ट्र हे भांडवल आहे आपलं, ते संसारिकाचं भांडवल आहे, ते पारमार्थिकाचं भांडवल आहे. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणणं म्हणजे ते पारमार्थिकाचं भांडवल आहे, हे संसारिकाचं भांडवल आहे. तुमचं सुद्धा हे संसारिक लोकांचं भांडवल आहे, ते मार्केटचं भांडवल आहे, ते सगळ्याच भांडवल जातीचं भांडवल आहे. आमायची भांडवल आमायची भांडवल आमायची भांडवल आमायची भांडवल आमायची भांडवल सापडलं. हे भांडवल सापडले गाठी जेणे नये तुटी बुद्धी माशी. आता किती बुद्धी म्हणजे दांगा किती नामस्मरणाचा धंदा केल्यावर कुठं नुकसान आहे का? संसाराचा धंदा केल्यावर नुकसान आहे, तुटी आहे. त्याच्याबद्दल तुकोबाराय प्रमाण वापरतात. हरीच्या जागरणा जाता काय नाही म्हणा कोठे पाहशील तुटी आणि आयुष्य वेचे त्याच्यामध्ये तुटी आहे संसारामध्ये, पण परमात्म्यामध्ये तुटी नाही मारायची. फायदा आहे महाराज म्हणतात. हे भांडवल सापडली गाठी जयने नय तुटी उदी माशी. किंवा महाराज म्हणतात आम्हा भांडवल आम्हा हेची भांडवल आणि म्हणून विठ्ठल विठ्ठल सुखे तरो भवनदी आणि संगे वैष्णवाची माती. म्हणून विठ्ठल अवघा भांडवला. विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकिया मुखा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.